पुण्याला कालच्या महापुराचा मोठा फटका बसला। सिंहगड रोड, एकतानगर परिसर काल जलमय झालेला होता। दरम्यान आज खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे। अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलंय, मात्र या पुरामुळे पुणेकरांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे। अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत। दरम्यान व्यापाऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालंय। आज मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द झालेल्या आहेत। आणि आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती एकाच वेळी 4 महत्त्वाची दृश्य पाहतोय। खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यानंतरचा प्रवाह आपण एका बाजूला पाहतोय। त्यामुळे पुण्यातली पूरस्थिती जी काल वाढलेली होती ती आता नियंत्रणात आणण्यामध्ये यश आलेलं आहे। एकतानगर परिसर ज्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होता त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे, तर काही गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। सिंहगड परिसरामधील एकतानगर या ठिकाणी असलेल्या दुकानांचा मोठा नुकसान झालेला आहे आणि अजूनही या सगळ्या दुकानांमध्ये चिखल आणि गाळ साचलेला आहे। सगळ्या साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र महानगरपालिकेकडून कुणीही विचारायला देखील येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। आता आम्हाला एक दोन नागरिकांनी फोन केला आणि याच संदर्भात अधिक माहिती घेतोय आपण आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, काल आणि आजची परिस्थिती यामध्ये तफावत पाहायला मिळते, मात्र नागरिकांना अनेक हाल अपेष्टा अजूनही सोसाव्या लागतात। कशा प्रकारे त्या ठिकाणची परिस्थिती आहे? विशाल, अगदी खरंय। ज्या परिसरात काल 15 फूट पाणी होतं, आता पाणी ओसरलंय। मात्र आता या इथल्या स्थानिकांचं राग आपल्याला इथं पाहायला मिळतंय, कारण नुकसान खूप मोठं झालेलं आहे आणि प्रशासनाकडून कुठलीही मदत इथं होताना दिसत नाही। जे समोर आपण दुकान बघताय ते दुकानात काहीही राहिलेलं नाही। या ताईंचं हे दुकान आहे, अक्षरशः संपूर्ण दुकान अस्तव्यस्त झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, काही राहिलेलं नाही। ताई, काय परिस्थिती आहे? कोणी मदतीला पुढे येतंय का? काय मदतीला कोणी पुढे नाहीये, कोणी नाहीये। काय झालंय मग आता? काय झालंय म्हणजे आता तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघताय किती। आम्ही रात्रीच फोन केलेलं माहितीये का, 11 11:30ला आम्ही खडकवासला डॅमच्या इथं सुद्धा फोन करून विचारलेलं पाणी किती सोडणार आहे। काय म्हणतात ते? त्यांनी सांगितलं आम्ही जेवढं 10,000 क्युसेक पाणी सोडलंय तेवढं सोडणार आहे, वाढवणार नाही। रस्त्यावरच्या लाईट नाही येत, काय नाही। आम्ही त्यावेळेस सुद्धा आम्हाला जरी 1 तास अगोदर जरी सांगितलं असतं ना तरी सुद्धा आम्ही बाहेर हे केलं असतं, सामान बाहेर काढलं असतं, लोकांना बाहेर काढलं असतं इथल्या। आता काय राहिलंय सांगा बरं? माझ्या एकटीच्या जीवावर अख्खं आमचं घर चालतं, आम्ही काय करणार आहे? शिलाई मशीन, लोकांचे कपडे घेतलेले शिवायला सगळं इथं पडलेलं आहे तसंच। हे देणार आहे आम्हाला प्रशासन? करणार आहे पूर्ण मदत? आमच्या शाळेच्या मुलांचे कागदपत्र हे जी सगळं गेलेलं आहे। राग बघतोय आपण, हेच म्हणजे अर्थात शेजारचं दुकान देखील त्याच पद्धतीने, धान्य सुद्धा राहिलेलं नाही। हे दुकान जर आपण बघितलं तर त्यांचं, हांजी काय दुकान? माझं सर वेल्डिंग इलेक्ट्रिकचा व्यवसाय आहे, छोटासा व्यवसाय आहे आणि इथे माझं गोडाऊन आहे। दरवर्षी म्हणजे असं नेहमी आम्हाला सूचना करतात की पाणी सोडणारे, त्यावेळेस आम्ही माल इथून शिफ्ट करतो, पण यावेळेस सूचना केल्या नाही, काय नाही, आणि त्यामुळे माझा पूर्ण स्टॉक आता तुम्ही बघत असाल आता काहीही कामाचं नाही। मला फार मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये। मला आहे हे राग आहे शासनावरचा। अर्थात इथं प्रशासन कुणी मदत आले का? म्हणजे अर्थात घरामध्ये लाईट नाहीये, पाणी प्यायला आहे, काय काही नाही। काल आले होते पण आता कोणी आलेलं येतात आणि जातात, कोणी असं हे कोण आलेलं काल? काल आले होते, तापकीर आले होते, अजून इथले नगरसेवक आले होते। बर, मदत काही नाही। स्वतः आम्ही फोन करून सांगितलंय आम्हाला आमच्या भागात पाणी शिरलंय, गव्हर्नमेंटला, कॉर्पोरेशनला सांगितलं आम्ही लाईटी बंद करा, नाही तर आम्ही लाईट आमच्या इथला आम्ही शॉक लावून काल गेलो असतो। तेव्हा लाईटी बंद करतात। आम्ही कॉर्पोरेशनला लाईटच्या ऑफिस मध्ये सुद्धा फोन करून सांगितलं की लाईट बंद करा म्हणून। बरं, आता काय परिस्थिती, काय अपेक्षा काय आहे तुम्हाला प्रशासनाकडून? काय मदती? प्रशासनाकडून मदत, आम्हाला पूर्ण मदत मिळावी। आमचं जे नुकसान झालेलं आहे ना पूर्णपणे आम्हाला भरून मिळावं। बर, पण येतंय कोणी आता मदतीला? आलंय सकाळपासून कोणी? कोणी नाही, कोणी येत नाही। तुम्हीच बघितलं ना, आम्ही तुम्हाला बोलवायला आलो त्यावेळेस तुम्ही सुद्धा आला, एबीपी माझा किंवा दुसरे चॅनल वाले सुद्धा कोणी आले नाहीत। आम्ही आता तुम्हाला बोलवायला कुठं आलो? अगदी, पण आम्ही इथपर्यंत आलो, तुमचं नुकसान दाखवतोय। आता प्रशासनाकडून काय मदतीची अपेक्षा आहे, काय व्हायला हवं? म्हणजे नुकसान झालंय बघा, शेटर पण खाली येत नाही। तुम्ही काय कराल ह्याच्यामध्ये सांगा? तुमचं सुद्धा आहे ना भाग, तुम्ही काय मदत करणार आहे?
बरं ह्या मदतीची अपेक्षा आहे, प्रशासनाकडून मदत होत नाहीये. अर्थात जर आपण दुकानं बघितली तर ही वेल्डिंगचे दुकान आहे. पूर्ण जे स्टॉक या ठिकाणी गोडाऊन आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. पुढची दुकानं जर आपण बघायची झाली तर लोक इथं, मी तुम्हाला परिस्थिती दाखवतो, अक्षरशः गाळ आहे. या पूर्ण फ्लॅटमध्ये संपूर्ण गाळ आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि दुकानं जर आपण बघितलं तर लॉन्ड्रीची दुकानं आहेत, सलूनची दुकानं आहेत, सगळे प्रचंड रागात आहेत. प्रशासनाकडून मदतीची नक्कीच, अपेक्षा आहे. आमचं घर गेलं अख्खं. ग्राउंड फ्लोअरला राहतो आम्ही, 4 फ्लॅट्स आहेत, प्रत्येक बिल्डिंगचे 4 अशा पद्धतीने प्रतिक्रिया लोकांच्या आहेत. आता प्रशासन यामध्ये काय दखल घेतं, कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी मदत करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु आता तरी सिंहगड परिसरातील नक्कीच, या मिकी, एकता त्या नगरमध्ये ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.